ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला राजे म्हणून, तर त्यावेळेस तिथे एक भिक्षुक म्हणून हा बहिर्जी नाईक हजर होता असा इतिहासात नोंद आहे, कुठेतरी मी वाचलं. आणि फक्त दोघांची नजरानजर झाली, दोघांनी राजांना तर ओळखतोच हा, पण त्यांनी ओळखलं महाराजांनी की हे बहिर्जी नाईक आहेत, पण हतबल होते, त्यांना काही करता येत नव्हतं. आणि कुठलाही वार महाराजांवर यायच्या आधी तो झेलून परतावून लावणारा असा एक मराठमोळा मावळा आहे. नमस्कार, मी नितीन मोरे लेक्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. शिवरायांचा छावा नवा कोरा चित्रपट, त्यापेक्षा अजून एक सुंदर गोष्ट बोलायला मला आवडेल, म्हणजे दिग्पाल लांजेकर दादाच्या अष्टकांपैकी 6वा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्याच चित्रपटाचा आज ट्रेलर लॉन्च सोहळा खरंच खूप दमदार पद्धतीने साजरा झाला आहे. आणि ह्या सोहळ्याची जेव्हा सुरुवात झालेली, ढोल ताशा जेव्हा वाजत होता, तेव्हा काही कलाकार त्या ढोल ताशाच्या ठेक्यावर त्यांनी मजा सुद्धा केली, त्यांनी फुगड्या सुद्धा घातल्यात. आणि या चित्रपटामधील 3 गोड आणि सुंदर कलाकार माझ्यासोबत आहेत. रविदादा माझ्यासोबत आहे, अभिजित माझ्यासोबत आणि अवधूत माझ्यासोबत आहेत. सर्वप्रथम खरंच खूप धन्यवाद आमच्यासाठी हा नवीन कोरा चित्रपट घेऊन आल्याबद्दल. आणि तिघांची भूमिका सिनेमामध्ये, तुमचा तिघांचा लुक, तुमचा तिघांचा पेहरावा खरंच खूप सुंदर दिसतोय. आम्हाला अवधूत दादा हे आम्हाला सरप्राईज होतं, हिडन सरप्राईज होतं. मी आता रवी सर तुमच्यासोबत सुरुवात करतो. बहिर्जी नायकांची भूमिका, म्हणजे असं म्हणतात की बहिर्जी नायकांची इतिहासामध्ये जास्त नोंद नाही आहे, कारण का ते महाराजांच्या खात्यातले स्पाय होते, ते एक डिटेक्टिव्ह गुप्तहेर असे होते आणि तीच त्यांची खरी ओळख होती, कारण का त्यांच्या पाठीमागे त्यांच्याविषयी जास्त काहीच नाहीये. काय सांगाल एकंदरीत दिग्पाल दादाचा विश्वास आणि बहिर्जी नायकांची भूमिका? हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा म्हटलं जातं बहिर्जी नायकांना. 16 भाषा मातृभाषेप्रमाणे अवगत असायच्या. पुन्हा शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, ज्या ज्या एरियात जाईल तिथल्या चालीरीती, हे सगळं तंतोतंत करणारा ती व्यक्ती होती. ती ग्रेट व्यक्ती होती. आणि जसं आता तुम्ही म्हणालात की स्वराज्यच्या जिथे जिथे ज्यांनी ज्यांनी चांगली कामगिरी केली, सगळ्यांच्या पाठीवर थाप मिळाली, कोणाला काय प्रोत्साहन दिलं गेलं. पण ही एक व्यक्ती, म्हणजे राजांना कदाचित त्यावेळेस असं वाटत असेल, पण जर केलं तर हा माणूस सगळ्यांसमोर येईल, म्हणून त्यांना काहीही करता नाही आलं. म्हणजे राजांचे एक प्रसंग आहे, तो खरा की खोटा माहित नाही का, ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला राजे म्हणून, तर त्यावेळेस तिथे एक भिक्षुक म्हणून हा बहिर्जी नाईक हजर होता असा इतिहासात नोंद आहे, कुठेतरी मी वाचलं. आणि फक्त दोघांची नजरानजर झाली, दोघांनी राजांना तर ओळखतोच हा, पण त्यांनी ओळखलं महाराजांनी की हे बहिर्जी नाईक आहेत, पण हतबल होते, त्यांना काही करता येत नव्हतं. त्या बोलून फक्त नुसतं एक हात लावणं सुद्धा त्यांना शक्य नव्हतं, कारण ते उघडे होणार. आणि सगळी जी दारोमदार आहे ती त्यांच्या छुपण्यात होती. घरातही माहित नव्हतं त्यांच्या हा माणूस काय करतोय. आणि फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलेला हा एक सेनापती होता. आणि अशी भूमिका करायला मिळणं म्हणजे मला वाटतं, म्हणजे आपण त्याच्या अगदी शक्यच नाही, कोणालाही शक्य नाही आजच्या जमान्यात. आणि मी तर अगदी तुटपुंज आहे त्याच्यात त्यांच्यासमोर. पण ही भूमिका सादर करायला मिळणं कलाकार म्हणून ही फार मोठी गोष्ट आहे. आणि राहिली गोष्ट दिग्पाल लांजेकर किंवा आमचे प्रोड्युसर भोर आहेत, पाटकर आहेत आणि सनीभाई आहे, यांनी सगळ्यांनी तो एक ठरवलं, माझा विश्वास ठेवला आणि मला कास्ट केलं. ह्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि शेवटी रिझल्ट आहे आता 16 तारखेला प्रत्येक थिएटरमध्ये महाराष्ट्रात शिवरायांचा छावा रिलीज होतोय. तिकीट काढून आपल्या जवळच्या किंवा दूर असेल तर दूरच्याही थिएटरमध्ये जा आणि शिवरायांचा छावा हा सिनेमा बघा. तुमच्या नसाही अशा टर्टरून उभ्या नाही जर राहिल्या तर आम्ही तुम्हाला सलाम करतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. बरं, तर सुभेदार पासून किंबहुना बोलून की ह्याच्या आधीपासून सुद्धा एक असा कलाकार आपल्या प्रत्येकाच्याच घराघरामध्ये, त्या कलाकारांनी घरामध्ये मन केलं आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक थिएटरमध्ये ह्या कलाकाराचा डंका वाजलायचा आहे, म्हणजे अभिजित माझ्यासोबत आहे. अभिजित, काय सांगशील? पुन्हा एकदा स्वागत दादाच्याच या 6व्या पुष्पामध्ये, मित्र अष्टक पुष्पापैकी 6व्या पुष्पामध्ये तुझी परत एकदा वर्णी लागलेली आहे. काय सांगशील एकंदरीत दादाचा हा पूर्ण विश्वास आणि भूमिका? शिवराज अष्टक नाही, शिवराज अष्टक वेगळं आहे, म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांवर, आणि हे आहे छत्रपती संभाजी महाराज. ह्याची पण आत्ताच अनाउन्समेंट झाली की 3 फिल्म्स येणार आहेत. 3 पुष्प, याची पण पुष्पमध्ये महाराजांचा इतिहास सांगितला जाणार आहे. मी या फिल्ममध्ये ज्योताजी केसरकर यांची भूमिका करतो. आणि
महाराजांचा अंगरक्षक आणि त्यांच्यासोबत नेहमी सावलीसारखा उभा असणार आणि कुठलाही वार महाराजांवर यायच्या आधी तो झेलून परतावून लावणारा असा एक मराठमोळा मावळा आहे. त्यामुळे करताना खूप मजा आली आणि खूप फाईट सिक्वेन्स असतील आणि दिग्पाल सरांसोबतचं हे दुसरं प्रोजेक्ट, त्यामुळे एकतर खूप शिकायला पण मिळतं आणि इतिहास जाणून घेताना मग छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा असेल खूप भरून येतं आणि खूप गोष्टी आपल्याला रिअलाइज होतात. त्यामुळे एक काय म्हणतात शिक्षणासारखंच आहे ही फिल्म अशा फिल्म्स काढून. त्यामुळे खूप भारी वाटतंय आणि 16 फेब्रुवारीला फिल्म रिलीज होते. प्रत्येकाने जाऊन चित्रपटगृहामध्ये फिल्म बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सोशल मीडियावर नक्की कळवा. बरं, तर जसं मी सुरुवातीला बोललो तसं या सिनेमामध्ये सरप्राईज पॅकेज आम्हाला मिळाले, आजच मिळालं, कारण का सोशल मीडियावर कुठेच चर्चा नव्हती, सोशल मीडियावर कुठेच फोटो नव्हता. म्हणजेच अब्दुल दादा या सिनेमामधून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करतोय. काय सांगशील, कारण खरंच खूप सुंदर तो लुक आहे पूर्ण पंतांचा आणि त्यातल्यात आम्हाला सरप्राईज मिळालं की दादाने सिनेमासाठी खूप चांगली चांगली गोड गाणी केलेत, गायलेत सुद्धा. काय सांगशील, एकंदरीत गाण्याचा भार थोडा बाजूला होता की ऍक्टिंगचा भार जास्त होता? सर्वप्रथम जय शिवराय सगळ्यांना. अचानक झालेली गोष्ट आहे ही. माझ्याही म्हणजे हे नसताना मला इच्छा होती अष्टकामध्ये एक जसं गीत पुष्प माझ्याकडनं अर्पण केले गेले महाराजांच्या चरणी. मला असं वाटत होतं की मी जसं युगात मांडलीमध्ये थोडासा दिसलो, म्हटलं की काहीतरी एखादं कॅरेक्टर छोटं गाव आहे ना महाराजांच्या सेवेतलं आपल्याला जर मिळालं तर आपलं आयुष्य धन्य होईल. आणि एक दिवस दिग्पालला मी म्हणलं की असं असं इच्छा आहे आणि मग तो म्हणला ठीक आहे. मग वैभव गलांडे जे आमचे ते आहेत तर त्यांना सांगितलं की हे रामचंद्र पंत अमात्य. म्हणलं अरे वा, रामचंद्र निळकंठ बावडेकर उर्फ रामचंद्र पंत अमात्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यातले थोर आणि धुरंधर राजनीतिज्ञ असे प्रधान होते, अर्थमंत्री होते. आणि त्यांनी महाराजच नाहीत, म्हणजे महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणी साहेबांना पण त्यांनी सर्व केलं सगळं, म्हणजे त्यांनी सेवा दिली. असं एक थोर व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं पात्र मला साकारायला मिळालं. काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत आहे आम्ही सगळीच मंडळी, आमच्या काहीतरी पूर्वजन्मांचं थोर आमच्या गाठीशी काहीतरी आहे सुकृत, म्हणून आम्ही हे काम छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करू शकतोय, राजमाता जिजाऊ साहेबांच्या चरणी आणि आता छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी अर्पण करू शकतोय. आणि खूप मला अभिमान वाटला, आनंद वाटला. काही गोष्टी असतात की ज्या शब्दात नाही व्यक्त करतायत, तशापैकी ही गोष्ट माझ्यासाठी हा अनुभव होता. आणि शूटिंग कसं असतं, कारण आम्ही गाण्याचा विषय असल्यामुळे आम्ही गाणी सगळी AC स्टुडिओमध्ये रेकॉर्ड होतात. आम्हाला वाटतं आपण किती काम करतो, पण जेव्हा प्रत्यक्ष फील्डवर गेलो तेव्हा बघितला, अनुभव घेतला शूटिंगचा की बापरे 42-45 डिग्रीमध्ये शूटिंग, पायामध्ये चप्पल नाही असं. आणि सगळे कलाकार कोणी कुठली कुरबुर न करता अतिशय सगळ्या ध्येयाने प्रेरित होऊन ते काम करत होते. मग तिथं वेगळं बळ संचारतं अंगात. आणि अक्षात म्हणजे खरंच दिग्पाल सरांच्या डोक्यावरती आई जगदंबेचा आशीर्वाद मी कायम सांगतो की फार मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे या अशा कलाकृती घडत आहेत आणि त्या कलाकृतींचा भाग व्हायचं भाग्य आम्हाला मिळालं, त्यासाठी धन्यवाद. नाही, खरंच खूप तुमच्या देखांसोबत गप्पा मारून खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास मी ते थांबतोय. उद्या आपण रायगडावर सुद्धा भेटणार आहोत. सगळ्यात महत्वाचं उद्याचा आपला दिवस असणार आहे, महाराजांची दिंडी वगैरे आपण नाचणार आहोत. तर पुन्हा एकदा तुमच्या तिघांचा खरंच धन्यवाद आमच्या चित्रपट घेऊन आल्याबद्दल आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. जय शिवराय, जय महादेव, जय शंभूराजे. जय शंभूराजे.